त्यांची गाडी देखील केलेला आहे, त्यामध्ये कबुली दिलेली आहे आणि यानंतर वाल्मिक कराड देखील या खंडणी प्रकरणामध्ये असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या ठिकाणी आता पोलिसांकडून कुठल्याही क्षणी आरोपींना बाहेर काढलं जाऊ शकतं। या ठिकाणी पोलिसांच्या ज्या हालचाली आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचं जे गेट होतं, जे पाठीमागच्या बाजूचं गेट आहे केज पोलीस स्टेशनचं, ते आता उघडण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी आरोपींना बाहेर आणलं जाऊ शकतं। आरोपींना देखील आता बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता केजच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। यामध्ये जयराम चाटे, विष्णू चाटे, महेश केदार यांचा सहभाग आहे। हे आरोपी आहेत, हे चारही आरोपी जे आहेत ते आता न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहेत। यानंतर कोर्टामध्ये काय सुनावणी होते, यामध्ये युक्तिवाद काय केला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कोर्टात हजर केलं लागलेलं आहे। या गाडीमधून आता कोर्टाकडे या यामध्ये 4 आरोपी आहेत, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक फुले आणि महेश केदार। 4 आरोपी 4 गाडीमध्ये त्यांना आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यांच्या कोठेही संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केलं जातं। घेतलेला आता इथे मीट करते होते जल्दी सुरुवातीपासून का त्यांनी खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत विष्णू चाटे यांना आज जवळपास 20 दिवस PCR मिळाल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं। त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे माननीय न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा विष्णू चाटे या संदर्भात नव्हता। याचाच अर्थ असा दिसून येतोय की या प्रकरणामध्ये या 20 दिवसामध्ये तब्बल 20 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशिनरीकडून विष्णू चाटे संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला मिळून आलेला नाही। ते कागदोपत्री आम्हाला दिसून आले। त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने जे आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन अटक झालेले आरोपी पाहून 4 दिवस PCR जो आहे तो एक्सटेंड केला। विष्णू चाटे यांच्या फोनवरनं वाल्मिक कराड आणि अवादा कंपनीचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचं जे काही बोलणं झालेलं होतं त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता का आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन कोर्टात युक्तिवाद? अगदी बरोबर। या प्रकरणामध्ये फिर्यादीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की 29/11/2024 रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू चाटे यांच्या फोनवरून आहे, परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा 2 कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही। तसंच या प्रकरणामध्ये 29/11ला जर घटना घडली असेल तर 11 डिसेंबरपर्यंत फिर्यादीनं थांबण्याची कसलीही आवश्यकता नव्हती, परंतु फिर्यादीनं कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये किंवा आजपर्यंतच्या या पूर्ण पेपरमध्ये दिसून आलेलं नाही। हिंदी में ब्रीफ कीजिए कि एग्जैक्टली किस तरह के आर्ग्यूमेंट्स आज कोर्ट में रहे और एक्सटॉर्शन माननीय न्यायालयाने तपासी अंमलदार यांनी मागणी केल्याप्रमाणे
18 तारखेपर्यंत PCR न्यायालयाने आज मंजूर केलेला आहे आरोप. एक महत्त्वाचं आर्ग्युमेंटचे एक मुद्दा होता की एक तुम्ही मागच्या म्हणत होता की वेपन्स सापडलेले नाहीत. सप्लिमेंटरी त्यातलं जे हे दाखवलं त्याच्यामध्ये वेपन्स असं दिसतंय किंवा मागची जी रिमांड कॉपी त्याच्यामध्ये पण वेपन्स आहेत असं आता आत्ताच्या घडलं म्हणणं आहे. तर काहीच काय नाही, मागच्या रिमांड यादीमध्ये आणि या रिमांड यादीमध्ये कसलाही बदल नाही. जशाला तसं कॉपी पेस्ट करून फक्त राजकीय बाहेरचा जो एक्सटर्नल फोर्सेस जे काम करत आहेत तर त्याला कुठंतरी निश्चितच ही यंत्रणा बळी पडते असं दिसतं. आपण म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रगती नाही, फक्त आरोपींना अटक केलं एवढाच बदल आहे. एक मुद्दा असा आहे आपला की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सगळी ट्रायल चालू आहे या पद्धतीची. नाही, आता तुम्ही जे मीडियामध्ये जे दाखवलं जातं त्याचं जे गांभीर्य वाढते वरचीवर, म्हणजे कदाचित तपासही म्हणजे पोलिसांना अशी भीती वाटत असेल की आपण जर यांचा MCR मागितला तर आपल्यावर काही कापर फुटेल. एक फोनचा महत्त्वाचा एक्स्टॉर्शन केसमधला मुद्दा होता आजच्या की नाही, ते एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये काही ठीक आहे ओके. मूळ मुद्दा असा आहे की मर्डरच्या केसमध्ये जे सगळे आता आरोपी आज या सगळ्या प्रकरणात होते त्यातले काही म्हणजे जसं की विष्णू साठल नव्हता पण बाकीचे काही जे आरोपी आहेत त्या सगळ्या प्रकरणात त्यांना आधी पण त्यांची कस्टडी होती कधी घेण्यात आली. तर तुमची मागणी या सगळ्या प्रकरणात ही की ज्युडिशियल कस्टडीच कंटिन्यू व्हायला इथून पुढे पाहिजे, PC नव्हती व्हायला पाहिजे. नाही, आम्ही तर त्यांना PCR देण्यासाठी कडाडून विरोध केलेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर काहीतरी प्रगती दाखवायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी बदल पाहिजे आणि PCR घेण्यासाठी ज्या कारणं लागतात त्याच्या प्रकारचा कुठलाही बदल त्याच्यामध्ये नाही. आपण 23 तारखेची जर FIR यादी रिमांड यादी पाहिली, त्याच्यानंतर 4 तारखेची जर पाहिली आणि आजची जर पाहिली तर तपासी अंमलदार यांच्याकडं कुठलंही सबळ असं विशेष कारण नाही PCR वाढवून घेण्यासाठी. ॲडव्होकेट कोल्हे म्हणत होते की वायबसचे पती पत्नी यांच्या संपूर्ण येणाऱ्या काळामध्ये त्यांची इन्क्वायरी सुरू आहे, त्यांना सोडण्यात आलं आहे. तर साधारण तुम्ही पण हे प्रकरण बघताय, तुमच्या क्लायंट्स आणि या सगळ्या प्रकरणाचा एक्झॅक्टली काय संबंध आहे? म्हणजे सुदर्शन गुले वायबस यांच्या संपर्कात असतं किंवा आणखी काही लोक? नाही, माझं त्याच्याबद्दल काही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. वायबसेंना ताब्यात घेतलंय वगैरे असं मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि तपासी अंमलदारांनी सुद्धा तसं काही स्टेटमेंट कोर्टामध्ये आज केलेलं नाही. त्याच्यामुळे जे काही ऐकायला मिळतंय बाहेरून त्याच्यावर काही माझं हिंदी